मराठवाड्यामध्ये पावसाने थैमान घातल्यानंतर मराठवाड्यातील अनेक नद्यांना मोठा पूर आलेला होता। सध्या आपण वाशीमधील जनकापूर या गावामध्ये आहोत आणि या गावाच्या नजीक असलेली जी मांजरा नदी आहे, या मांजरा नदीनं अगदी धोक्याची पातळी ओलांडली आणि इथल्या जवळपासच्या प्रत्येक शेतामधूनच्या प्रवाहामधून ही प्रभावित झाली। सध्या आपण बघू शकतोय की जे समोरचं जे आपल्याला शेत दिसतंय त्या शेताला अक्षरशः तळ्याचं स्वरूप आलेलं आहे। जवळपास 5 एकर असणारे हे शेत आणि या शेतामध्ये खरं तर अद्यापही जरी पूर ओसरला असला तरी अद्यापही या शेतामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात आहे आणि या शेतामध्ये असलेल्या सोयाबीनचा अक्षरशः चिखल झालेला आहे। सध्या शेतकरी हवादिल आहे, व्यथित आहे, हताश आहे, नाराज आहे। आपण बघू शकतोय की इथल्या मराठवाड्यातल्या अनेक भागातील शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं चित्र सध्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर सर्व हे चित्र बघताना अक्षरशः मन हेलावत आहे। अशा संघर्षमय वेळेमध्ये हा जो शेतकरी आहे तो झगडतोय। अनेक शेतकरीच्या बांधावरती अनेक मंत्री येत आहेत, पाहणी करतायत, त्यांना आश्वासित करतायत। मात्र शेतकऱ्या जर खऱ्या अर्थानं उभा करायचा असेल तर शेतकऱ्याची एकच मागणी आहे की आम्हाला शासनाकडून जी आहे ती भरीव मदत मिळावी। आमचं जे शेतकऱ्यांनी जे कर्ज घेतलं होते कर्ज माफी सरकारच्या माध्यमातून करावी अशी भावना खरं तर प्रत्येक शेतकरी जो आहे तो व्यक्त करतोय। मात्र मराठवाड्यातील बहुतांश सोयाबीन असेल, उडीद असेल, ऊस असेल, मका असेल असे अनेक खरीपाचं जे पीक आहे ते जमीनदोस्त झालेलं आहे। काही शेतामधली माती अक्षरशः खरडून गेलेली आहे। आता परत कसं उभं करायचं, जमीन कशी शेत उभं करायचं, काळी माती जर वाहून गेली तर शेतकऱ्यांनी उभं कसं राखायचं या सर्व भावनेतून शेतकरी जो आहे तो व्यथित झालेला आहे। सध्या आपण समोर बघू शकतोय की कशा पद्धतीने हे विदारक चित्र आहे ते सध्या आपल्याला पाहायला मिळतंय की शेतामध्ये अक्षरशः तळ्याचं स्वरूप आलेलं आहे। जरी पूर ओसरला असला तरी मात्र अद्यापही या शेतामध्ये पाणी आहे। आता शेतकऱ्याला हाच प्रश्न पडलाय की या शेतामधलं पाणी कधी थांबणार, कधी आटणार आणि आम्ही कधी उभा राहणार। खरं तर हा खूप मोठा प्रश्न आहे। या सर्व प्रश्नांकडे शासनानं लक्ष द्यावं आणि आम्हाला उभं करावं अशी जी मागणी आहे ती इथल्या प्रत्येक शेतकऱ्याची होताना दिसत आहे। कॅमेरामॅन विकी चव्हाण सोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, जनकापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।